मोठी बातमी सोलापूरमधून येत आहे, जिथे एका नामवंत खासगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याच्या धक्कादायक घटना समोर आली आहे। सोलापुरातील एका प्रतिष्ठित खासगी शाळेत 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। 19 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत शाळेच्या पार्किंगमध्ये ही घटना घडल्याचा आरोप पीडित मुलीने केला आहे। आरोपी शिक्षकाने विद्यार्थिनीला धमक्या देऊन तिच्यावर मानसिक दबाव टाकला। तुला काही ज्ञान नाही, तू काही कामाची नाहीस, तू 10वीत आहे, आता तू चांगली सापडली आहेस, अशा शब्दांचा धमकावल्याचा दावा आहे। या प्रकरणाची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना मिळताच त्यांच्या सल्ल्याने तातडीने कारवाई करण्यात आली। सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना खरंच संतापजनक आहे। शाळेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा घटना घडणे समाजासाठी चिंतेची बाब आहे। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.